हा सध्या आपण पाहतोय ही संपूर्ण महत्त्वाची बातमी। आपण या संदर्भात अधिक अपडेटसाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे। कृष्णात, हा धमकीचा ईमेल नेमका केलेला आहे कुणी, या संदर्भातला आता तपास सुरू झालेला आहे काय, या संदर्भात अधिकची माहिती आहे? हा धमकीचा ईमेल आता फेक असल्याचं समोर आलेलं आहे। कारण संपूर्ण विधान भवन परिसरामध्ये सुरक्षा तपासणी करण्यात आली। या तपासणीमध्ये कुठेही अशा प्रकारचं विघातक गोष्टी घडणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेही आढळून आल्या नाहीत। कारण त्याचा बॉम्ब सदृश्य कुठलीही वस्तू आढळली नाही। आणि केवळ विधान भवनच नाही तर विधान भवन सोबतच आणखी 3-4 ठिकाणांचा त्यामध्ये उल्लेख होता। त्यामध्ये स्टॉक एक्सचेंज होतं, हायकोर्ट होतं, मेट्रो स्टेशन होतं आणि एका बँकेचा देखील समावेश होता। त्यामुळं या संपूर्ण सर्वच्या सर्व ठिकाणी शोध घेण्यात आला, तपासणी करण्यात आली आणि कुठेही बॉम्ब सदृश्य वस्तू या ठिकाणी आढळली नसल्यामुळं या ज्या ठिकाणी जी आहेत ती सुरक्षा घोषित करण्यात आलेली आहेत। खास करून पोलिसांची तारांबळ उडाली। कारण त्यानंतर विधानसभेचं अधिवेशन विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये सर्वाधिक जास्त संख्येनं लोक या ठिकाणी येतात आणि त्याचमुळं या विधान भवन परिसरामध्ये बॉम्बची धमकी येणं ही खूप गांभीर्यानं गोष्ट घेण्यात आली होती। आणि त्याचमुळं खऱ्या अर्थानं आपल्यासोबत सत्यजित तांबे आहेत। एक मोठी धमकी विधान भवन परिसराला उडवून देण्याची आली होती, परंतु तो फेक असल्याचं समोर आलेला आहे। कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा वारंवार निवडतोय। अशा फेक धमक्या वारंवार येत आहेत। 99% तर असं आजपर्यंत निदर्शनास आलं की या सगळ्या फेकच असतात। परंतु फेक झाल्यानंतर सुद्धा सायबर पोलिसांनी जी कठोर कारवाई करायला पाहिजे त्या पद्धतीची होत नाही, म्हणूनच कदाचित असं होत असतं। हे शेवटी धमकी आल्यानंतर काही प्रोटोकॉल असतात, त्या पद्धतीत सगळ्या दुरुस्त्या कराव्या लागतात, त्या तपासण्या कराव्या लागतात। पोलिसांनाही नाहक त्रास होतो, लोकांनाही त्रास होतो। परंतु मला असं वाटतं की या फेक धमक्या थांबवण्यासाठी पोलिसांनी ज्यांनी पाठवली यांचे गुन्हे दाखल होतात, नंतर ते सापडतात पण कठोर अशी कारवाई झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा त्यांची हिंमत होणार नाही, अशा पद्धतीची कारवाई झाली पाहिजे। नक्कीच होते सत्यजित तांबे यांनी जे फेक धमक्या देतात ईमेलद्वारे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे। कारण केवळ अशा कारवाया थातुरमातुर होतात, केवळ अटक केली जाते, नंतर ते सुटतात आणि परत त्याच्या संदर्भातले पुन्हा गुन्हे करण्यास मोकळे होतात। त्यामुळं अशा प्रकारच्या पोकळ धमक्यांच्या माध्यमातून पोलिसांची तारांबळ उडते, लोकांची गैरसोय होते आणि एक प्रकारची भीतीचं वातावरण जे आहे ते पाहायला मिळते। परंतु आता विधान भवन परिसर जो आहे तो सुरक्षित असल्याचं सांगितलं गेलेलं आहे आणि विधान परिषदेच्या कामकाजाला देखील सुरुवात झालेली आहे 10 वाजता। त्यामुळे आता सर्व आमदार आणि नेते मंडळी देखील दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। अगदी कृष्णात, आपण आपल्यासोबत असेच जोडलेले राहा।